नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या आग्रहाखातर बऱ्याच माझ्या सखींचा आग्रह होता की मी कविता पोस्ट करावी. त्यांच्यासाठी नवीन कविता घेऊन येते. कवितेचं शीर्षक थोडं वेगळं आहे. कवितेचं शीर्षक आहे सासूबाई. सासू म्हटलं की बऱ्याच सखींच्या कपाळावरती आठ्या येतात. खरं तर सासूरवास हा राहिला नाही. पहिल्या काळात होतं, सुनांना जाच व्हायचा, त्रास व्हायचा, पण आता तसं नाहीये. आता सासवांना सुनवास होतो. कारण आता स्त्री ही पहिल्यासारखी राहिलेली नाहीये. गुलामगिरी वगैरे सगळं सोडून ती माझघराबाहेर आलेली आहे. तसंच सासू जशी बदलली तशी सून ही बदलली. माझ्या सासूबाईंविषयी 4 शब्द. खरं सांगू का सासूबाई, खरं सांगू का सासूबाई, बोलायला शब्दच नाही. खरं सांगू का सासूबाई, बोलायला शब्दच नाहीत. आणि संसारात तुमच्यामुळे आम्हाला काही कमी नाही. संसारात एकमेकांचा सूर पकडता आला पाहिजे. संसारात एकमेकांचा सूर पकडता आला पाहिजे. आणि दोघी सासू सुनात वादविवाद आणि सुसंवादही झालाच पाहिजे. दोघीमध्ये नवरा दीर कधीतरी पडलाच पाहिजे. दोघीमध्ये नवरा दीर कधीतरी पडलाच पाहिजे. लटका लटका का होईना, रुसवा फुगवा घडलाच पाहिजे. परस्परांच्या सहवासात रंग अनेक सांडले. परस्परांच्या सहवासात रंग अनेक सांडले. रागा रागा डाव सुद्धा वेगळे आम्ही मांडले. अतिपरिचयही झाला बहुदा, अतिपरिचयही झाला बहुदा. वेळ प्रसंगी तू झालीस दुर्गा. कधी लोण्यासं मऊ होऊनी, कधी लोण्यासं मऊ होऊनी, कधी ऐकविलीस रणरागिणी. घरातील साऱ्यांसाठी झालात तुम्ही आईना. घरातील साऱ्यांसाठी झालात तुम्ही आईना. आणि चुका दाखवून तुम्ही कधी कधी केली आमची दैना. सासू होणं खरंच नाही सोपं. सासू होणं खरंच नाही सोपं. आपल्या पोटच्या पोरासोबत दुसरी सांभाळणं असतं मोठं. दान म्हणजे काय, दान म्हणजे काय आता लागले कळू. दान म्हणजे काय आता लागले कळू. मुलगी सून म्हणून सासरी येते, मुलगी सून म्हणून सासरी येते. माहेर सोडून सासरी राहते म्हणून ती महान झाली. श्रेष्ठत्वाची तिची ख्याती अजरामर झाली. पण तीच व्यथा सासू सुद्धा घरात राहून भोगत आहे. पण तीच व्यथा सासू सुद्धा घरात राहून भोगत आहे. जवळ असून मुलगा कसा पोरका होतो, जवळ असून मुलगा कसा पोरका होतो. हृदयाचा एक एक कप्पा हलका होतो. पण डोळ्या देखत घेते कुणी त्याचा ताबा, डोळ्या देखत घेते कुणी त्याचा ताबा. आई ठरली श्रेष्ठ, आई ठरली श्रेष्ठ, सासू मात्र बदनामीची जागा. पिढ्यानपिढ्या ओढला तिने संसाराचा गाडा. पिढ्यानपिढ्या ओढला जिने संसाराचा गाडा. रांधीवाळा उष्टीकाळा हा प्रवास सासूनेही केला. सासू समजायला उमजायला व्यक्त व्हायला जावा लागतो वेळ. सासू समजायला उमजायला व्यक्त व्हायला जावा लागतो वेळ. सासूचं प्रेम आईचं प्रेम आंधळं असतं. आईचं प्रेम आंधळं असतं आणि सासूचं प्रेम फक्त सांगणं असतं. आळस नको, आळस नको, तिला हवे असतात कष्ट. आळस नको, तिला हवे असतात कष्ट. म्हणूनच धमन्यातील गरम राहते रक्त. त्यामुळेच धमन्यातील गरम राहते रक्त. संसारासाठी रडगाणं नाही, संसारासाठी रडगाणं नाही.
हवे असते तारण. संसारासाठी रडगाणं नाही, हवे असते तारण. आणि सासू जेव्हा आजी होते, सासू जेव्हा आजी होते, हेच मांगल्याचं कारण. सासू म्हणजे आई नसून, सासू म्हणजे आई नसून प्रेम कर्तव्याचा सपाटा. सासू म्हणजे आई नसून प्रेम कर्तव्याचा सपाटा. वेदनेतही तटस्थ राहा, वेदनेतही तटस्थ राहा. कुटुंब समर्पणासाठी सारा तिचा आटापिटा, कुटुंब समर्पणासाठी सारा तिचा आटापिटा. पिलं विखुरली तरी व्यक्त होत नाही, पिलं विखुरली तरी व्यक्त होत नाही. आणि सासूची किंमत कशातच होत नाही. कधी राग आला, कधी राग आला, दिला मी दुजोरा. कधी राग आला, दिला मी दुजोरा. कधी कधी आमच्यात झालाही आबोला. तुमच्याशिवाय सारं काही व्यर्थ आहे, तुमच्याशिवाय सारं काही व्यर्थ आहे. आणि तुमच्यामुळेच घराला अर्थ आहे. तुम्ही दिले बळ, तुम्ही दिले बळ, शिस्तीचा पाढा. तुम्ही दिले बळ, शिस्तीचा पाढा. त्यामुळेच घराचा स्वर्ग हा झाला. तुम्ही दिले बळ आणि शिस्तीचा पाढा, त्यामुळेच घराचा स्वर्ग हा झाला. मानते आभार देवाचे, मानते आभार देवाचे, कायम ही विनंती. मानते आभार देवाचे, कायम ही विनंती. जन्मोजन्मी तुमच्या पोटी मिळो मला ही सौभाग्याची श्रीमंती. जन्मोजन्मी तुमच्या पोटी मिळो मला ही सौभाग्याची श्रीमंती. धन्यवाद.